तोबा गर्दी देखील होऊ लागलेत। उद्याच्या दिवसात देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारे सितारे एकमेकांच्या विरोधात लढणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांची तोबा गर्दी देखील होणार आहे। आज सॅटरडे आहे, त्यामुळे लोक थोडेफार कामावरती असतील, परंतु उद्या संडे आहे। संडे म्हणजे मुंबईचा फंडे असतो। उद्या मजेचा दिवस आणि तो मजेचा दिवस या कामोठ्या मैदानावर सर्वांची पावलं वळतील। चला सामन्याला सुरुवात करूया। यास ऑफिशियल इशारा येतोय, सामन्याची सुरुवात होते। पहिल्या डावातील पहिला चेंडू गोलंदाज आर्यन भोईर यांचा। डावखुर हाताने तेज तर्रार चेंडू हाताळला, त्यानंतर लावली अपील पाहायला मिळालं। खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटरचा अनसक्सेस झालाय, कोणतीही धाव नाही आहे। एका निर्धाव चेंडूने चांगली सुरुवात म्हणावी लागेल सर आर्यन भोईर यांची। चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून, त्यांचा स्पेल देखील चांगला। माफ करा, धीरज भोईर यावेळी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत। यावेळी देखील मोठा फटका खेळायचा होता, बॅटचा बॉलचा संपर्क तेवढा झाला नाही आहे, परंतु त्याहीपेक्षा चांगलं यष्टीरक्षण आपण पाहतोय। आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत, दोन्ही चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव आले। धीरज भोईर मात्र चांगली गोलंदाजी करू लागलेत। पहिल्या षटकातील 2 चेंडू यावेळी मात्र निर्धाव हाताळले गेले त्यांच्याकडून। अमितला मात्र मैदानावरती स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल, मैदानावरती थांबावं लागेल, सिंगल डबलवरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावे लागेल, लक्ष केंद्रित करावं लागेल। अगदी मोठ्या फटक्याचा हव्यास आहे, त्यामुळे पुढे सरसबट टोलवलेला हा फटका। चांगलं क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन होतं लॉंग ऑफमध्ये। एक धाव कंप्लीट झाली आहे, थेट फेक यष्टीरक्षकाच्या दिशेने। 3 चेंडूंचा खेळ समाप्त आणि फक्त 1 धाव फलकावरती। पहिल्या सामन्यामध्ये सलग 3 चेंडू 3 गडी बाद करण्याचा विक्रम अनिकेत यांच्या नावावरती। त्यानंतर सलग 3 चेंडू 3 षटकार योगेश पवार सर यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले। स्ट्राइक एंडवरती अस्मित। यावेळी मात्र सुरेख बॅटच्या टॉपच्या एरियाकडे लागलाय चेंडू, परंतु अंतर देखील जे हवं होतं ते अंतर पार केले या फटक्याने। चेंडू 6 धावांसाठी फरार झालाय। स्क्वेअरलेगचे क्षेत्ररक्षक अगदी शेवटपर्यंत चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेला हा चेंडू 6 धावांची शिक्कामोर्तब करून जातोय। 7 धावा धावफलकावरती, 4 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त। बॅटची कट घेत चेंडू थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय। डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, परतीची फेक होईल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले गेले। 2 धावांनी सांघिक धावफलक, 9 धावा धावफलकावरती। अस्मित मात्र चांगली कामगिरी करू लागलेत। अस्मितच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळाला धीरज भोईर यांच्या विरोधात। 5 चेंडूंचा खेळ समाप्त, 9 धावा धावफलकावरती। शेवटचा चेंडू आहे स्ट्राइक एंडवरती, सलामीवीरासाठीच्या भूमिकेत आले। नॉन स्ट्राइक एंडवरती पहिले 2 चेंडू पाहिले, चेंडू वाचले गेले, चेंडूचा अभ्यास केला गेला। चेंडूला किती गती आहे, चेंडूला किती उसळी आहे याचा पुरेपूर अभ्यास केला आणि त्यानंतर मैदानावरती चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते आहे। यावेळी मात्र आकुटप्या चेंडू होता, बॅटची कट घेत चेंडू यष्टीरक्षकाला फंबल करत थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय। चेंडूवर कदाचित झेल देखील होऊ शकला असता, हाफ चान्स होता यष्टीरक्षकाला। हे हाफ चान्स तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावे लागतील। 1 धाव बनली आहे। पहिल्या षटकाच्या अखेरीस सांघिक धावफलक पाहिलं तर पहिल्या षटकाच्या अखेरीस मोंड क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 10 धावांपर्यंत मजल मारतायत। अजून 3 षटकांचा अर्थातच 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे। 55 ते 60 धावा होणं खूप गरजेचं असेल या मैदानावरती, कारण सिमेंट विकेट आहे, पावसाळी रबर बॉल हंगामाची स्पर्धा आहे आणि जर पाहिलं तर पावसाची हजेरी तेवढीशी नाही आहे, त्यामुळे विकेटवरती चेंडू देखील फुटबॉलसारखा दिसतोय फलंदाजांना आणि त्यामुळे मोठे फटके हे सहज येऊ शकतात। चला नवीन गोलंदाज लवकर या गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी कोणावरती भारी भक्कम विश्वास दाखवला जाईल पाहावं लागेल। क्रिकेटमध्ये वेळेला देखील खूप महत्त्व आहे, जर एकदा वेळेने तुमचं काहीतरी करायला ठरवलं तर मात्र नंतर विचार करत बसू नका। गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत। नवीन गोलंदाज साहिल। पहिले षटक सुरेख हाताळले गेले, ज्या षटकात 10 धावा खर्च केल्या गेल्या। आता षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी साहिल नामक गोलंदाज
ओके. चला मित्रांनो, सामना फास्ट घेऊया. गोलंदाज साहिल सज्ज झालेत. यावेळी मात्र चांगला फटका होता. समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण केले गेले. पहिला चेंडू निर्धाव हाताळण्यामध्ये यशस्वी झाले आहेत गोलंदाज साहिल. स्ट्राईक एंडवरती अस्मित यांना पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती अमित आहेत. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगाचा अंदाज आला नाही अस्मित यांना. अस्मित यांना माघारी जाण्यास भाग ठरवणारा हा चेंडू होता. बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही. थेट ट्रिपल एचा वेध घेतला जातोय. पहिला धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या आई भैराई देवी मोंड क्रिकेट संघाला. अस्मित यांच्या स्वरूपात बसलेला हा पहिला धक्का, कारण पहिल्या षटकातील 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 मधील पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला गेलाय. नवीन फलंदाज भावेश नाईक यावेळी मैदानात पायरोव करताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज क्रमांक 3. अवांतरचा इशारा. दिशेपासून थोडेसे भरकटले आहेत गोलंदाज साहिल. पंचांनी मात्र दंडित केलाय. 1 धाव मिळेल. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित. मिनी नेल्सन फिगर धावफलक आपण पाहतोय. 1 गडी बाद 11 धावा. यावेळी मात्र भन्नाट वेग, या गोलंदाजाजवळ वेग आहे आणि वेगावरती स्वार होत गोलंदाजी करणं पसंत करतात आणि तीच गोलंदाजी चांगली मैदानात आपल्याला पाहायला मिळते आहे साहिल यांच्याकडून. चांगले निर्धाव चेंडू येऊ लागले आहेत. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या भोईर सर यांनी. त्यानंतर साहिल देखील चांगली कामगिरी करतायत मैदानात. पुन्हा एकदा कोलवा टप्प्या चेंडू, त्याच्यावरती खोदून काढण्याचा झालेला प्रयत्न बॅटर यांच्याकडून. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने सांघिक धावफलक 12 धावा धावफलकावरती. या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सांघिक धावफलक पाहिलं तर थोडंसं निराशाजनक धावफलक आहे, परंतु या बॅटरमध्ये क्षमता आहे. हा फलंदाज आहे अमित पाटील, ज्याच्यामध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि ते मोठे फटके तुम्हाला मैदानात आणून दाखवावे लागतील. परंतु साहिलने लाईन लेंथमध्ये सुधारणा केली आहे. यावेळी पुन्हा एकदा त्रिपळेचा वेध घेतला गेला आहे. अर्थातच साहिलने दोन्ही सलामीवीरांना पहिल्या दुसऱ्या खुर्चीचं मानकरी बनवलं आहे. डगआउटची शिकार केली आहे. अर्थातच 2 गडी बाद सांघिक धावफलक स्थिरावलाय 12 धावांवरती. चला नवीन फलंदाज लवकर मैदानात या. मोंड क्रिकेट संघ नाराज होऊन चालणार नाही. अजून 7 चेंडू तुमच्या जवळ आहेत आणि या 7 चेंडूंवरती विस्फोटकता अजूनही मैदानात येऊ शकते, कारण अजून एक नवीन गोलंदाज असेल या षटकातील. माफ करा, 13 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे अजून 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हार मानून चालणार नाही आहे. इथून पुढे तुम्हाला डावाला सावरायचं आहे. घाबरून तर मुळीच चालणार नाही आहे. डर से बड़ा कोई व्हायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं. ती हिम्मत तुम्हाला मैदानावरती दाखवावी लागेल. नवीन फलंदाज सुनील चावरी मैदानात. हे देखील टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे, वलयांकित नाव आहे सुनील चावरी. यावेळी स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. गोलंदाज साहिल याने या षटकात प्रभावित केलं आहे. एक युवा गोलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपली गोलंदाजीचा मात्र या ठिकाणी पुरेपूर वेगाचा वापर करून फलंदाजांना मायाजाळात फसवण्याचं तंत्र जे अवलंबलं होतं ते कुठेतरी मात्र यशस्वी होताना पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक 2 ची सांगता करणारा हा चेंडू असेल गोलंदाज साहिल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय बॅटर सुनील चावरी आणि नॉन स्ट्राईक एंडवरती भावेश नाईक.
नुकतंच झालं एका स्पर्धेत 14 चेंडू 54 धावांची चांगली फलंदाजी सुनील चावरी यांची आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु त्याच प्रकारची फलंदाजी आता तुम्हाला करून दाखवायची आहे. आपला संघ थोडासा बिकट परिस्थितीत आहे, तिथून त्याला पुढे सावरायचं आहे, आपल्या संघासाठी संकटमोचक म्हणून उभं टाकायचं आहे. 55 ते 60 धावांपर्यंत आपल्याला मजल मारायची आहे. त्या प्रकारची फलंदाजी तुम्हाला करावी लागेल मैदानात. गोलंदाज सफलता प्राप्त गोलंदाज. दोन्ही सलामीवीरांना पहिल्या दुसऱ्या खुर्चीचा मानकरी बनवणारा हा गोलंदाज आहे, परंतु शेवटच्या चेंडूवर का असेना त्याचा पुरेपूर समाचार घेतला गेलाय. सुनील चावरी यांच्यासाठी जी स्तुतिसुमनं वाहिली जात होती ती मात्र पुन्हा एकदा त्या स्तुतिसुमनांना साजेशी कामगिरी करताना सुनील चावरी शेवटच्या चेंडूवरती निरोप दिला गेलाय. गोलंदाज साहिल याला एक मोठा आघात करत सांघिक धावफलक परावर्तित होतोय. 18 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. पहिल्या 12 मध्ये 18 बनले आहेत, पुढच्या 12 मध्ये किती बनतील, किती धावांपर्यंत मजल मारेल मोंड क्रिकेट संघ. शिवशंभो 11 कामोठे संघाने नाणेफेक जिंकून घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आतापर्यंत तरी पहिल्या 2 षटकांमध्ये यशस्वी झाला आहे. प्रतिषटक 9च्या सरासरीने धावा खर्च करण्यामध्ये पहिले 2 गोलंदाज यशस्वी ठरले आहेत, परंतु उर्वरित अजून 2 षटकांचा अर्थातच 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चॅम्प 11 पनवेल आणि फायटर 11 एनटॉप हिल दोन्ही कर्णधार आपण तयार राहायचं आहे. यानंतर आपला सामना होणार आहे. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय, चांगला फटका आलाय. चेंडूला बरीच दुरी पार करावी लागली आहे. मोठा फटका आलाय 6 धावांसाठी. नाईक यांच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळतोय मैदानावरती. सुनील चावरी आले आहेत मैदानात, अलग फॅक्टर असू शकतो. आल्या मोठा फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्यानंतर आता भावेश नाईक देखील मोठ्या फटक्यांसाठी शॉट सिलेक्शन करू लागलेत. ते देखील दाखवून देत आहेत की आम्ही दोन्ही फलंदाज आता प्रतिस्पर्धी संघावरती तुटून पडणार आहोत. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, हा निर्णय त्यांना खूप चुकीचा वाटेल अशी फलंदाजी आम्ही मैदानात करून दाखवणार आहोत. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर गोलंदाज देखील कमी नाही आहे. कोणत्याही क्षणी वापसी करणारा हा गोलंदाज आहे. यावेळी भन्नाट वेगासोबत अचूकता होती, अचूकतेसोबत नियंत्रण होतं आणि फलंदाज बीट होत आहेत. गेप यांनी कमाल करायला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर निर्धाव चेंडू देखील आला आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये हे निर्धाव चेंडू कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि ती करामत या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा भावेश नाईक यांच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका आलाय 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसरा चेंडू निर्धाव आला, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एक मोठा फटका आलाय. सांघिक धावफलक आता मात्र 6 धावांनी 30 धावांवरती पोहोचतोय. 30 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद 30. फलंदाज क्रमांक 3 आणि फलंदाज क्रमांक 4 इथून पुढे डावाला सावरण्याची जबाबदारी या मधल्या फळीतील 2 बॅटरवरती आहे. गोलंदाज गैप. या ठिकाणी मात्र गोलंदाजाने ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू हाताळला. हा चेंडू खेळण्याजोगा होता बॅटर भावेश नाईक यांना. ह्या चेंडूवर मोठा फटका येईल का? कारण पहिले 4 चेंडूंचा विचार केला, षटकार, त्यानंतर डॉट, षटकार, पुन्हा डॉट. ह्या चेंडूवर काय लिहिलं जाईल, कोणती मोहर लागेल? या चेंडूवर देखील मोठा फटका. भावेश नाईक ऑन फायर. या चेंडूवर देखील एक मोठा आघात केला गेलाय. चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून फरार झालाय 6 धावांसाठी. 5 चेंडू हाताळले. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसरा चेंडू निर्धाव आलाय, तिसऱ्या चेंडूवर षटकार आला, चौथा चेंडू डॉट आलाय आणि 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका. आता 6वा चेंडू डॉट येईल का? कॉपी पेस्ट पाहायला मिळेल का या षटकामध्ये? पाहावं लागेल. कारण आता मात्र भावेश सहजासहजी डॉट चेंडू घेणार नाही आहे. कारण दोन्ही फलंदाजांमध्ये विस्फोटकताची हवी होती, ज्या धावांची गरज होती, ज्या धावांची भूक होती, ती कुठेतरी क्षमवण्याचं, शांत करण्याचं काम या 2 बॅटरने केलं आहे.
भावेश नाईक आणि सुनील चावरे, चांगली फलंदाजी दोन बॅटरची आपण मैदानात पाहतोय. सुनील चावरे मैदानात आले आणि षटकार ठोकला आणि त्यानंतर भावेशने देखील आता मात्र मैदानाचा कानानं कोपरा आजमावायला सुरुवात केली. हळूहळू ते मोठं वाटत असणारं अंतर आता मात्र भावेशला देखील छोटं वाटू लागलं आणि चेंडू जणू काही त्याला आता मात्र फुटबॉलसारखा दिसतोय. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. यावेळी बॅटची कट घेत पुन्हा एकदा कॉपी पेस्ट झालाय. निर्धाव चेंडू आलाय, डॉट बॉल आलाय, 3 डॉट आले, 3 षटकार आले. म्हणजे हे षटक पाहिलं तर 18 धावा खर्च करणारं होतं. 3 षटकांचा खेळ समाप्त. प्रतिषटक 12च्या सरासरीने 36 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. अंतिम 6 चेंडूंचा खेळ असेल बाकी. तोपर्यंत चॅम्प 11 पनवेल आणि फायटर 11 अँटॉपिल दोन्ही कर्णधार आपण तयार राहायचं आहे. आपण या सामन्याच्या मध्यान्हामध्ये नाणेफेक करून घेणार आहोत. भावेश नाईक थोडासा आजारी आहे, परंतु मित्रांनो भावेशला जर आता विचारायला गेलं की आजारी असून देखील तू क्रिकेट खेळतोयस तर भावेशच्या तोंडून एकच ऐकायला मिळेल, जेवढं तुम्ही तुमच्या प्रियसीवरती प्रेम करता, जेवढं तुम्ही तुमच्या प्रियसीवरती प्रेम करता त्याहीपेक्षा कैक पटीनं आम्ही आमच्या क्रिकेटवरती प्रेम करतो. आणि म्हणून आजारी असणारा भावेश आज मैदानावरती चांगली फलंदाजी करून दाखवतोय. नुकतीच झालेल्या स्पर्धेमध्ये एक मालिकावीराची 2 व्हीलर देखील त्याने जिंकली आहे आणि आज आजारी असून देखील आपल्या संघावरती, आपल्या संघ मालकावरती असणारं प्रेम तो या मैदानावरती दाखवून देतोय. स्ट्राईक एंडवरती सुनील चावरी आहेत. त्याचा दबाव गोलंदाजावरती आला. पहिला चेंडू अवांतर हाताळला गेलाय. यावेळी मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा दाखवली, डीपमध्ये प्रोटेक्शन, सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होतोय. सांघिक धावफलक 38 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाज आपण पाहतोय महेश यांना. पहिल्या षटकात 10 धावा, त्याच्या तुलनेत दुसरं षटक साहिलने सुरेख हाताळलं फक्त 8 धावा. परंतु गेफ हा मात्र महागडा ठरला. 3 चेंडू जरूर निर्धाव आले, परंतु 18 धावा देखील त्यांच्याकडून खर्च केल्या गेल्या आहेत. यावेळी महेश कोणत्या प्रकारची करामत करतील, कारण एका बाजूने पाहिलं ज्याला आता हे मैदान छोटं वाटू लागलं आहे, आखूड वाटू लागलं आहे, तो भावेश नाईक स्ट्राईक एंडवरती. ओ हो हो, यावेळी मात्र निर्धाव चेंडू आलाय. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज महेश यांचा. फलंदाज बीट झाले. चांगले यष्टीरक्षण आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे. धावफलक स्थिरावलाय 38. या 4 चेंडूवर 2 मोठे फटके आले तर फायटिंग स्कोर मैदानावरती आपण पाहू शकतो. कारण मोंड संघाचा विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हे मोंड हे गाव आहे आणि आई बैराईच्या कृपाशीर्वादाने पावन आणि प्रफुल्लित असणारे हे गाव आहे. यावेळी मात्र सुरेख फटका. चेंडूचा प्रवास थोडा कमी झालाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकदा भावेश नाईकसाठी मित्रांनो जोरदार टाळ्यांचा आवाज करूया, कारण स्वतःची तब्येत बरी नसून देखील मैदानावरती एकतर्फी झुंज करणारा भावेश नाईक आपल्याला मैदानात पाहायला मिळत होता. बाद झालाय, परंतु संघाला जी जरूरत होती, जी गरज होती ती त्याने पूर्ण केली आहे. न्यू बॅटर मैदानात. सांघिक धावफलक मात्र भावेश बाद झाल्यानंतर 3 गडी बाद 38 धावा. नवीन फलंदाज सिद्धेश वास्कर यावेळी मैदानात दाखल झाले आहेत. यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. इथून पुढे तुम्हाला डावाला सावरायचा आहे. या उर्वरित 3 चेंडूवर 2 मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. जर तुम्ही येणाऱ्या 3 चेंडूत 2 मोठे फटके मारलात तर थोड्या प्रमाणात गोलंदाज सेफ होऊ शकतात. आणि जर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आपण जर विचार करायला गेलं तर पहिल्या डावात तुम्ही जेवढ्या कमीत कमी धावांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला रोखाल त्याचा फायदा हा तुम्हाला दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना होतो. कारण बहुतांश वेळा आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असतो आणि तो निर्णय आतापर्यंत यशस्वी झाला आहे असं बोललं तरी वावगं ठरणार नाही आहे. गैप थोडेसे महागडे ठरले, परंतु बाकी गोलंदाजांनी प्रभावित केलं आहे. यावेळी मात्र थोडासा मात्र
मिस्टॅम फटका म्हणावा लागेल. डीपमध्ये प्रोटेक्शन तैनात, अर्थातच सिंगल कंप्लीट झाली आहे, परंतु ही फेकी निराशाजनक होती. सुनील चावरी स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल यांचा देखील, कारण उर्वरित 2 चेंडूंचा खेळ आहे. नवीन आलेल्या बॅटरला मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडवरती समाधान मानावं लागेल. एक धाव त्यांच्या बॅटमधून देखील आली आहे. 39 धावा बनल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम 2 चेंडू आणि हे 2 चेंडू मला वाटतं तर सुनील चावरी स्वतःजवळ स्ट्राईक ठेवतील, त्यांचा मानस असेल, त्यांचे प्रयत्न असतील मोठा फटका खेळण्याचे, कारण 4 षटकांचा सामना आहे. ते देखील चांगलंच त्यांना अनुभव आहे. प्रतिस्पर्धी संघाला 50-55 धावांचं टार्गेट हे खूप महत्त्वपूर्ण असेल. यावेळी डोक्यात त्यांचा मोठ्या फटक्याचा विचार निश्चित आला आहे आणि यावेळी मोठा फटका खेळण्याच्या नादात काय असेल निर्णय पाहावा लागेल. एक धाव बाईच्या स्वरूपात कंप्लीट तर झाली आहे, परंतु काय असेल निर्णय पंचांचा विचार करायला भाग पाडणारी, परंतु आमचे पंच देखील तेवढेच तटस्थ. अर्थातच लेग बाईचा इशारा. एक धाव लेग बाईच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट झाली. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित. 40 धावा. धावफलकावर जोडल्या जात आहेत. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर किती धावा घेतल्या जातील प्रतिस्पर्धी संघासोबत, अर्थातच शिवशंभो 11 कामोटे क्रिकेट संघासमोर किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल, त्यांना किती धावांचं टार्गेट, धावांचा पाठलाग करावा लागेल हे ठरवून देणारा हा चेंडू आहे. आणि गोलंदाज आहेत महेश. भन्नाट वेगात चेंडू होता. ह्या वेगाचा फायदा बॅटरने केला, परंतु लांबीपेक्षा उंची जास्त होती. शेवटच्या चेंडूवर सिद्धेश बाद होत आहेत. सांघिक धावफलक मात्र स्थिरावलंय. 40 धावसंख्येवरती विजयासाठी आपण जर पाहायला गेलं तर 24 चेंडू 41 धावांची गरज आहे. 24 चेंडूत 41 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज असेल रोशन पातडे सर. तोपर्यंत चॅम्प 11 पनवेल आणि फायटर 11 एंटॉपिल दोन्ही कर्णधार आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी या. चला दोन्ही संघांनी यायचंय. नाणेफेक केली जाणार आहे. चॅम्प 11 पनवेल आणि फायटर 11 एंटॉपिल दोन्ही संघ नायक लवकरात लवकर या. दरम्यान 41 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. हार्दिक स्पोर्ट्स आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडू मित्रांचं आणि उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक माईबाप जनतेचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. यापुढील सामना असेल तो चॅम्प 11 पनवेल आणि फायटर 11 एंटॉपिल या 2 टीम मध्ये. सध्याच्या घडीला शिवशंभो 11 प्रथमतः फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळाली आणि आता त्यांना जिंकण्यासाठी मात्र येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. मैदानामधून जी लहान मुलं येत आहेत आपण जरा सगळ्यांनी एका बाजूने या. चला सराव करण्यासाठी जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. झी क्रिक वरती मात्र ही स्पर्धा आपण घर बसल्या सुद्धा बघू शकता. आमच्या सर्व क्रिकेट रसिकांचं जे आज मैदानावरती आहेत, जे YouTube लाईव्ह चॅनल झी क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत, ते आमच्या सर्व सिंधुदुर्ग चषकाच्या चाहत्यांचं मात्र आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. आज सकाळच्या सत्रापासून मात्र जवळपास नाही म्हटलं तरी 10,000 प्रेक्षकांनी मात्र ही स्पर्धा आपल्या झी क्रिक या ऑफिशियल YouTube चॅनल वरती लाईव्ह पाहिलेली आहे.
अशा आमच्या सर्व क्रिकेट चाहत्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. सध्याच्या घडीला मात्र शिवशंभो 11 संघाची सलामीची जोडी मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. सचिनजी पाटील आणि सुबोधजी गोवारी यांची तटस्थ अशी पंचांची भूमिका आपण आज दिवसभर अनुभवली आहे. सर्व संघांनी जे सहकार्य केलं, सर्व संघ यात स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी वेळेत उपस्थित राहिले, त्या सर्व संघांचा आम्ही आभारी असणार आहोत. दिनेश आणि धीरज, निमेश रेडकर आणि त्यांच्या सोबत मात्र आपण जर पाहिलं तर धीरज भोईर मैदानावर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीवीर 2 विस्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला शिवशंभो 11 कामोठेला 41 धावांची गरज आहे. विरोधात मात्र आई भैराई मैत्री पॅकर्स मोंड या 2 संघांमधला सामना आपण पाहताय. त्यानंतर मात्र चॅम्प 11 पनवेल आणि फायटर 11 अँटॉप हिल मध्ये मॅच होईल. त्यानंतर विजेता विरुद्ध विजेता आणि सकाळच्या सत्रापासून काय काय घडलं, कोण मात्र पुढील फेरीसाठी क्वालिफाय झाले, हे सर्व आपण जाणून घेऊया. पहिल्या 4 संघांमधून आई 11 पनवेल, दुसऱ्या 4 संघांमधून आपण जर पाहिलं तर अनविनी 11 चुनाभट्टी आणि आता तिसऱ्या हाफ मधून मात्र तिसऱ्या 4 संघांमधून मात्र कोणता संघ नेक्स्ट राऊंड साठी क्वालिफाय करतोय, सुपर 3 मध्ये पोहोचतोय आजच्या दिवसातून. एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये नक्कीच उतरलेले आपण पाहिले होते. नावाजलेल्या खेळाडूंचा खेळ आपण मगाशीही मॅच मध्ये अनुभवला. प्रत्येक टीम मधून असे सर्व एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला निमेश रेडकर आणि त्यांच्या सोबत मात्र धीरज भोईर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. एक क्वालिटी क्रिकेट आपण अनुभवतोय, एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट आपण अनुभवतोय. किंबहुना नवी मुंबईच्या या लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडानगरीमध्ये येत्या कालावधीमध्ये मात्र अशाच पावसाळी रबर बॉल स्पर्धा ज्या आहेत त्या आयोजित होत राहतील. त्यापैकीची एक स्पर्धा येत्या 22, 23 आणि 24 ऑगस्टला प्रदीप भगत युवा मंच नौपाडा कामोटे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असणार आहे. स्वर्गीय प्राची स्मृती चषक 2025 दिनांक 22, 23 आणि 24 ऑगस्ट 2025 रोजी या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन असेल. 4,500 रुपये प्रवेश फी, प्रथम पारितोषिक 33,333 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा चषक. द्वितीय क्रमांकासाठी 22,222 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा चषक. तृतीय क्रमांकासाठी 11,000 रुपये 11,111 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा चषक असेल. अशी वैयक्तिक पारितोषिक सुद्धा असणार आहेत. मालिकावीराला ट्रॉफी आणि एक बॅट असेल. बॅटरला आकर्षक असे स्पोर्ट्स शूज असतील. गोलंदाजाला सुद्धा आकर्षक असे स्पोर्ट्स शूज आणि क्षेत्ररक्षकाला सुद्धा आकर्षक असे स्पोर्ट्स शूज या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जातील. 22 तारीखला ग्रामीण 8 संघ 2 आयकॉन ओपन व्यावसायिक गटातले खेळाडू तुम्ही घेऊन खेळू शकता. 23 तारीखला मात्र ग्रामीण 40+ चे 8 संघ 2 आयकॉन ओपन त्यांच्यामध्ये सुद्धा असतील. त्याचबरोबर 24 तारीखला 8 संघ 2 आयकॉन ओपन इंटर कॉलनी कामोठे असे संघ या स्पर्धेमध्ये खेळवले जातील. तसा एकंदरीत 24 संघांचा खेळ आपण या स्वर्गीय प्राची स्मृती चषकाच्या माध्यमातून अनुभवू शकता. 2 आयकॉन मुंबई किंवा महाराष्ट्र ठाणे रायगड मधले तुम्ही घेऊ शकता. तर स्पर्धेमध्ये सहभागी होण्याच्या विचारात असाल तर नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता ते रविराज भगत यांच्याकडे. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. सलामीची जोडी मैदानावरती निमेश रेडकर आपल्याला पाहायला मिळतोय. इन ऍक्शन धीरज भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. साईल गोडेकर मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. साई चॅम्प 11 पनवेल आणि फायटर 11 अँटॉप हिल. आपण टॉस साठी या. लास्ट कॉल असेल आपल्याला. साईल गोडेकर आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती. एक उंच पुरा लांब पल्ल्याचा हाय ऍक्शन गोलंदाज. चला सामना सुरू करा. जरा सराव कमी घ्या. एक 41 धावांच्या पाठलागाला सुरुवात होते. ऐकताय, पाहताय, अनुभवताय हार्दिक स्पोर्ट्स आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025. आज सकाळच्या सत्रापासूनचा जवळपास नाही म्हटलं तरी हा 8वा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 7वा सामना, माफ करा.
शिवशंभो 11 41 ची गरज. साहिल घोडेकरचा पहिला बॉल आणि एका पायावरती उभा राहून मात्र हा बॉल पाठवला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाह, काय जबरदस्त स्ट्रोक. अगदी नटराज स्टाईल मध्ये, अगदी नृत्याची देवता ज्या पोज मध्ये असते, ज्या स्थितीमध्ये असते, तसं मात्र एका पायावर मागच्या पायावर वेट ट्रान्सफर केलं, वजन मात्र पूर्णतः मागे आणि बॅलन्स केलं स्वतःला आणि बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती एक खणखणीत चौकार येतोय निमेश रेडकरच्या बॅटमधून. साहिल घोडेकरच्या पहिल्याच बॉलवरती मात्र तिकडे आक्रमण केलं गेलं, हल्ला चढवला गेला. एक तंत्रशुद्ध फटका बॅकफुटवर घेऊन अगदी गॅप मध्ये खेळला गेलेला चौकारासोबत संघाच्या धावसंख्येचं आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडतंय. अधिक वेळ घेऊ नका मित्रांनो दोन्ही टीम. पंच जरा आपण सुद्धा लक्ष घाला, बराच वेळ घालवलाय या मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने यावेळेला एअर स्ट्राईक केली आहे, हवाई यात्रेवरती पाठवलंय बॉलला. आणखीन एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, आणखीन एक खणखणीत, यावेळेला चौकार नव्हे तर यावेळेला षटकार. बॉल जातोय थेट, घेतोय सीमारेषेची भेट. निमेश रेडकर ब्रँडेड सिक्सर. 2 चेंडू आणि 10 धावा जमवल्यात. अजूनही अशाच 31 धावांची गरज आहे. आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं जा बॉल शोधून आणा. इतका लांबवर हा खेळला गेलेला फटका निमेश रेडकरच्या बॅटमधून येतोय. एक आक्रमक सुरुवात, एक विस्फोटक सुरुवात, एक घणाघाती सुरुवात. 2 चेंडू 10 धावा जमवल्यात. साहिल त्या ठिकाणी मात्र आता विचारत पडलाय कोणत्या लाईन आणि लेंथ सोबत गोलंदाजी करायची, काहीतरी वेगळं करावं लागेल. आता तर फुल टॉस दिलाय. हा बेरर चेक आहे आणि या बेरर चेक वरती 6 धावा लिहिल्या आहेत आणि डिपॉझिट केलं बॉलला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तुम्हाला एक रिव्ह्यू आहे, तो रिव्ह्यू तुम्ही वापरू शकता. येस, बॅटिंग टीमने मात्र घेतलाय रिव्ह्यू. रिव्ह्यू तुम्हाला फक्त बीमर साठी असणार आहे. आता रिव्ह्यूची पडताळणी होते. आमचे तिसरे पंच प्रजेश रावले, जे स्वतः एक आयोजक म्हणून सुद्धा काम पाहतात या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वतः एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातब्बर खेळाडू आहेत आणि या वेळेला निर्णय येतोय नो बॉल आणि नो बॉल वरती आलाय षटकार. आता गोलंदाज विचारात पडलाय की बॉल टाकायचा तर टाकायचा कुठे. बॅकफुटवर टाकला तर मनगटी फटका खेळतोय, हाफ ट्रॅकर टाकला तर बॅकफुटवर जाऊन समोर पंच करतोय, फुल टॉस टाकला तर ऑन साइडला भिरकावतोय आणि असं मात्र एक जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन आपण बघतोय निमेश रेडकरच्या माध्यमातून. पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा बोलवतोय ते चॅम्प 11 पनवेल आणि फायटर 11 अँटॉप हिल टीमला. साहिल घोडेकर मात्र त्या ठिकाणी आता क्वेश्चन मार्क आहे त्याच्या चेहऱ्यावरती, प्रश्नचिन्ह उद्भवलंय. तिसरा बॉल, या वेळेला हाफ ट्रॅकर होता, त्याला पुल केलं आणि बॉलला डायरेक्ट गुल केलं मैदानातून बाहेर. आणखीन एक षटकार. मला वाटतं निमेश रेडकर ठरवून आलाय की 1.5 ओव्हरमध्ये मॅच संपवायचीच आहे. 3 बॉलचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या धावसंख्येवरती. 41चा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजून मला वाटतं जवळपास 18ची गरज आहे. 21 चेंडू आणि 18 धावा. निमेश रेडकर प्रेक्षकांची मनं जिंकतोय, प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय. एक आक्रमक सुरुवात. या वेळेला सुद्धा फुलर लेनचा बॉल फेकून दिलाय
एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा एक फ्लॅट शॉट. निमेश रेडकर ब्रँडेड सिक्सर. काय म्हणावं या बॅटिंगला, निशब्द करून सोडलंय निमेश रेडकरने. वीस चेंडू आणि 12 धावांची आता गरज आहे. असेच 2 षटकार अजून या ओव्हरमध्ये ठोकले ना तर एकाच ओव्हरमध्ये मॅच संपवायचा रेकॉर्ड तो आपल्या नावावरती करू शकतो. नाव आहे निमेश रेडकर. या पुन्हा एकदा घ्या. इरादा केलाय पक्का. बॉलवर लावला पुन्हा एकदा 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. निमेश रेडकरच्या बॅटमधून आणखीन एक गगनचुंबी गगनभेदी सिक्सर षटकार. धावा झाल्या त्या मात्र आता 35. आणखीन एक जर 6 ठोकला षटकार मारला तर ही मॅच संपेल. आणि हा बॉल मिस केला. ओव्हरची इथे मात्र समाप्ती होईल. रेकॉर्ड करता करता मतलब हातातून राहून गेला. शेवटचाही बॉल फुलटॉस होता परंतु बॉल आणि बॅटमध्ये कनेक्शन नाही घडवता आलं तिकडे निमेशला. आणि शेवटचा एक बॉल मात्र निर्धाव आला. अन्यथा एकाच ओव्हरमध्ये जर मॅच संपवली असती तर या स्पर्धेत एक नवीन विक्रम त्याने आपल्या नावावरती करू शकले असते. पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी या चॅम्प 11 पनवेल आणि त्यांच्या विरोधात मात्र असेल तो फायटर 11 अँटॉप हिल. लास्ट पुकार आहे दोन्ही टीमला. अन्यथा 3च ओव्हरची मॅच तुम्हाला खेळावी लागेल, लक्षात घ्या. बॉलिंग मार्क वरती मात्र सौरव अंकुश आलेत. आणि इथे मात्र काय घडलं तर इथे मात्र चौकार येतोय. दोनची गरज आहे. 17 चेंडू हातामध्ये आहेत. एक हाती पद्धतीने मात्र ही मॅच जिंकायचा प्रयत्न. दोन्ही टीम मात्र मजबूत होत्या परंतु आज निमेश रेडकर काही जास्तच स्ट्रॉंग पाहायला मिळाला. अतिशय आक्रमक बॅटिंग त्याने केली पहिल्याच ओव्हरमध्ये. साहिल गोडेकरच्या गोलंदाजीला मात्र तिकडे नस्त नाबूद करून टाकलं. सध्या मात्र सौरव सुभाष अंकुश यावेळेला उलट्या बॅटने हा विजयी चौकार असेल. बॉलला अडवलं जाते परंतु एक बॉल अजून खेळावा लागेल मला वाटतं कारण एक धाव गरजेची आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे. फुल टॉस बॉल होता. डीप स्क्वेअर लेगला जातोय. फिल्डर मात्र तिकडे आहे परंतु एकच गरजेची होती आणि ती एक धाव पूर्ण सुद्धा झाली. आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना जिंकलाय तो शिवशंभो 11 कामोठे या संघाने. स्थानिक टीमचं मनपूर्वक अभिनंदन. अर्थात